मोठी मोठी श्रीमंत माणसं सुद्धा या कोरोनाच्या काळामध्ये ज्यांनी गुडघे टेकवली, महान सत्ता असणारी अमेरिकेसारख्या सुद्धा बनाढ्य देशाने या कोरोनामध्ये गुडघे टेकवले, त्यांची सुद्धा सत्ता कामाला आली नाही. पण एकमेव माझा भारत देश आहे की ज्या भारत देशामध्ये लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा माझ्या माऊलींची यात्रा थांबली नाही. भरतखंडी नरदेह प्राप्ती हेतू परम भाग्याची संपत्ती. सज्जन हो, आपलं भाग्य आहे की आपण भारत देशामध्ये जन्माला आलो. आपण दुसऱ्या देशात जर गेलो तर तिथं कुणाला वेळ नाही कथा सांगण्यासाठी, ऐकण्यासाठी. पण एकमेव भारत देश असा आहे की या भारत देशामध्ये साधू संतांचे विचार आत्मसात करणारी आणखीनही मंडळी अजूनही शिल्लक आहे. असो, माझा विषय असा आहे की ही संध्या एवढी सुंदर होती. ब्रह्मदेवांनी आपल्यापासून कामदेवाची उत्पत्तता कामदेवांना उत्पन्न केल्यानंतर मनोहर असा पुरुष ज्यांना पाहिल्यानंतर वृक्षवेली सुद्धा डुलू लागतात, अशा कामदेवांनी ब्रह्मदेवाला आपल्या डोळ्यासमोर पाहिल्यानंतर स्वतः कामदेव म्हणतात, तात मी तुमच्यामुळे माझा जन्म झाला, कृपया करून तुम्ही मला कार्य सांगा. कार्य सांगा म्हटल्याबरोबर तुला पाहिल्याबरोबर मी कामपिढी झालो म्हणून तुझं नाव कामदेव. मदना, तुझं नाव मदन सुद्धा असेल, कंदर्प सुद्धा असेल, तुला लोक मनमत सुद्धा म्हणतील. मनाचं मंथ ज्यांनी सर्वांचं मन खेचून घेतलं, तुला मनमत या नावाने सुद्धा या विश्वामध्ये तू प्रख्यात होशील. आणि याच बरोबर कामदेवाला भगवान ब्रह्मदेवांनी रोचन, हर्षण, मोहन, शोषण आणि मारण अशी 5 प्रकारची बाणे दिली आणि सांगितले, जा या मृत्यू लोकांमध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये काम उत्पन्न करायचंय. आणि जा म्हटल्याबरोबर कामदेव निघाले आपल्या कार्यासाठी आणि कामदेव प्रत्येकाच्या मनामध्ये काम उत्पन्न करू लागले. संध्या एवढी सुंदर होती तर कामदेवांनी ब्रह्मदेवावरतीच आपली माया हिरावली आणि ती माया टाकल्यानंतर ब्रह्मदेव स्वतःच्या मुलीला म्हणजे संध्याला पाहून कामपिढी झाली. ब्रह्मदेवाची ही हाल आहे तर संध्येचे जे भाऊबंधू आहेत ते सुद्धा संध्येकडे वाईट नजरेने पाहू लागले. संध्या ही हताश झाली, निराश झाली, भगवंताला शरण गेली आणि शरण गेल्यानंतर म्हणू लागली, देवा असा देह काय कामाचा ज्या देहाला पाहिल्यानंतर सर्व जणांची मन काम पीडित होतात. मी काहीही करेल पण या माझं तारुण्याचं हे लावण्य स्वरूप पाहून कामदेवाने सर्वांना माझ्याकडे आकर्षित केलेला आहे. मी काहीही करेल पण कामदेवाचा प्रादुर्भाव कमी केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यानंतरच मी माझा देह ठेवेल. परपुरुषाने आपल्याकडे पाहिल्यानंतर संध्याने मनात विचार केला की मी आता राहणार नाही, मी स्वतःचा देह मी अग्नीमध्ये समर्पित करणार आहे. पण त्याआधी मला एक कार्य करायचंय. लक्ष आहे सर्वांचं. ब्रह्मदेवांना सदाशिव म्हणू लागले, ब्रह्मदेवा आपण यज्ञाचे यजमान आहात, वेदांची खऱ्या अर्थाने निर्मिती तुमच्या मुखात आणि मला सांगा स्वतःच्या मुलीकडे जर तुम्ही या नजरेनं पाहिलात तर धिक्कार असो, तुमच्या जीवनाला धिक्कार असो. ब्रह्मदेव लाजिरवाने कामदेवाला ब्रह्मदेवांनी शाप दिला, जा ब्रह्मदेवा शिवनेत्राच्या अग्नीने तू भस्म होशील. स्वतःच्या जी मी तुला 5 बाण दिली, स्वतः मी जी 5 बाण तुला दिली त्या कामाचा खऱ्या अर्थाने प्रादुर्भाव तू माझ्यावरच केलेला आहे. तेव्हा कामदेव शरण जातात आणि म्हणतात, तात माझी काय चुकी आहे, तुम्ही मला स्वतः सांगितलात की तुझं कामच आहे प्रत्येकाच्या मनात काम निर्माण करायचं. त्यावेळेस ब्रह्मजी सांगतात, हीच संध्या ज्यावेळेस आत्मा होती स्वतःची देईल आणि ज्यावेळेस ती अरुंधती म्हणून जन्माला येईल, वशिष्ठ सोबत तिचा विवाह होईल आणि दक्ष राजाची एक कन्या ज्यावेळेस सदाशिवाशी तिचा विवाह होईल त्यावेळेस पुन्हा एकदा तुझा जन्म होईल. अशा तऱ्हेने कामदेवाला समाधानता ब्रह्मदेवजी करतात. आणि ही जी संध्या आहे, संध्येचं चरित्र एवढं सुंदर आहे
की या संध्येचं चरित्र दुसरं जरी आपण ऐकलात तर पतिव्रतीची पुण्याई तुमच्या माझ्या पदरामध्ये आपोआप ती पुण्याई तुम्हाला लाभते. कारण ती पतिव्रतेची पुण्याई. सतीमातेची पुण्याई सुद्धा तशीच आहे. शिवपती सेवा कराय तत्पर, शिवपती सेवा कराय तत्पर, शिवपती सेवा कराय तत्पर, शिवपती सेवा कराय तत्पर, शिवपती सेवा सर्वांनी टाळी वाजवायची. कराय तत्पर, शिवपती सेवा कराय तत्पर, शिवपती सेवा कराय तत्पर, शिवपती सेवा कराय तत्पर, सदाशिव हारा वाचे वदा, सदाशिव हार वाचे वदा, सदाशिव हर वाचे वेदा, सदाशिव हर वाचे वेदा, पार्वती मावोली पतिव्रता थोर, पार्वती मावोली पतिव्रता थोर, पार्वती मावोली पतिव्रता थोर, पार्वती मावोली पतिव्रता थोर, वाहिला संसार शिवा पायी, वाहिला संसार शिवा पायी, पार्वती मावोली पतिव्रता थोर. आजही पतिव्रतीच्या पुण्याईने हे विश्व उभारले. एवढा पावसाळा आहे, पाण्याची गरज आहे. पहिल्याच्या काळात पाणी मागायची गरज नव्हती तरी सुद्धा तो देव द्यायचा. आताचा काळ बदलला. ज्यावेळेस गरज नाही त्यावेळेस वसंत ऋतू जास्त, आणि ज्यावेळेस गरज आहे त्यावेळेस पाण्याच्या थेंबाला तरसावं लागतं. हे उलट चालू आहे. ज्या दिवशी पतिव्रतीची पुण्याई ढासाळे, साधूंचं साधुत्व ढासाळे, म्हणजे सांगायचं तात्पर्य जगही उलटे चालले, सत्याप्रती विसरले. पहिल्याच्या काळात उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी. वासुदेव यायचे. सकाळी सकाळी दानधर्म महिला मंडळ करायच्या. पण आजचा काळ बदलला, वेळ बदलला. आता जीव घाबरतो की दारासमोर आलेला माणूस साधू आहे की कोण. आणि म्हणून सज्जनांनो, जोपर्यंत तुमचं माझं मन अंतरंग शुद्ध होणार नाही तोपर्यंत कितीही जरी परिपूर्ण आपण कथा ऐकली, कितीही संस्कृत श्लोक आपण ऐकलात, अंतरंग शुद्ध नसेल तर आपण केलेलं कर्म हे पुण्याच्या गतीला अजिबात जाणार नाही. तुकोबाराय वर्णन करतात, सांगतात, तू का म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोनी पाप पुण्य अग्नी. मानवी जीवनामध्ये दोन प्रकारचे अग्नी आहेत, नामरूपी अग्नी आणि ज्ञानरूपी अग्नी. संसाररूपी अग्नी ती नाहीये. नामरूपी अग्नीमध्ये आणि ज्ञानरूपी अग्नीमध्ये जो भक्त स्वतःला लावून घेतो त्याला पाप काय पुण्य काय आणि असं वर्णन आहे. ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान. आजकाल मन समाधान नाही. ज्याच्याकडे सायकल आहे त्याला गाडी पाहिजे, ज्याच्याकडे गाडी आहे त्याला कार पाहिजे. अवघड आहे, कोणी समाधानता नाही.